अशोक चव्हाण यांच्या नावानं श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे बॅनर्स झळकलेले आहेत। शहरामध्ये विविध ठिकाणी अशोक चव्हाण यांच्या नावाचे पोस्टर्स लागलेले आहेत। बॅनरवरती कुठलाही पदाचा किंवा पक्षाचा उल्लेख नाहीये आणि त्यामुळे अर्थातच स्वाभाविकपणे यावरनं चर्चा सुरू झालेली आहे। तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे झळकलेले हे बॅनर्स ज्यावरनं आता चर्चा सुरू झाली आहेत, कारण त्यावरती अशोक चव्हाण यांच्या पदाचा किंवा कुठल्याही पक्षाचा काँग्रेसचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बॅनर्सवरती पाहायला मिळत नाही। तर अयोध्येमधील सोहळ्याचे बॅनर्स या ठिकाणी अशोक चव्हाण यांच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। मात्र या बॅनर्सवरती कुठल्याही पक्षाचा किंवा त्यांच्याकडे असलेल्या पदाचा उल्लेख नाही आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या बॅनर्सवरनं चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वानं या ठिकाणी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतलेला आणि अशात अशोक चव्हाण यांचे हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहेत।